मला अतिशय आनंद आहे की आज पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौरपदी शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमचे सदस्य विराजमान झाले आहेत। महापौरपदी सौ रितू तावडे आणि उपमहापौरपदी श्री संजय घाडी असे दोनही महायुतीचे शिलेदार हे आज विराजमान झाले आहेत आणि एक या महानगरपालिकेला लोकाभिमुख आणि पारदर्शी प्रशासन देण्याच्या बद्दल मी आणि शिंदे साहेबांनी जी लोकांना मतं मागितली होती आणि मुंबईच्या जनतेने जो प्रतिसाद दिला होता त्या प्रतिसादाला अनुरूप अशा प्रकारचं आज या ठिकाणी पदारोहण होत आहे। मी विशेषतः महापौर सौ रितू तावडे यांचं अभिनंदन करतो। एक अनुभवी आणि अस्सल मराठी चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातंय। त्यांनी मागच्या काळातही मुंबईकरांच्या प्रश्नांकरता नेहमीच आक्रमक अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे आणि मला विश्वास आहे की यापुढे देखील त्यांच्या माध्यमातून मुंबईच्या विकासाचा जो कार्यक्रम महायुतीच्या सरकारने सुरू केलेला आहे तो आता महानगरपालिकेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने राबवला जाईल। सोबतच उपमहापौर म्हणून जुने जाणते अनुभवी शिवसैनिक संजय घाडी त्या ठिकाणी आहेत। त्यांच्याही अनुभवाचा फायदा हा निश्चितपणे मिळेल। आमचा हा प्रयत्न असेल की हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांना अपेक्षित अशा प्रकारचं प्रशासन या महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही चालवू आणि आमचे महापौर उपमहापौर आणि आमचे सगळे पदाधिकारी मिळून या महानगरपालिकेला एक दिशा देतील आणि सामान्य मुंबईकरांची जी स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण करण्याचं काम ते करतील। त्याला पूर्ण ताकद देण्याचं काम महायुतीचं सरकार करेल। मी आणि माननीय शिंदे साहेब पूर्ण ताकदीने आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू आणि त्यांच्या माध्यमातून जी आपण नवीन मुंबई घडवतो आहोत त्याला गती देण्याचं काम आम्ही करू। या गॅलरीमध्ये मी पहिल्यांदाच बसलो। यापूर्वी एका कार्यक्रमाकरता या सभागृहात बसलो होतो पण गॅलरीमध्ये कधी बसलो नव्हतो आणि अशा प्रकारे सभागृहाचं कामकाज देखील मी पहिल्यांदाच बघितलेलं आहे आणि मला अतिशय समाधान आहे की अशा पद्धतीनं या ऐतिहासिक वास्तूमध्ये ज्याला आपण सांगितलं की हेरिटेज अशा प्रकारची प्रॉपर्टी आहे त्या ठिकाणी अशा एका महत्त्वाच्या सोहळ्याचं साक्षीदार होणं हे देखील मला असं वाटतं अतिशय महत्त्वाचं आहे। सर, तुम्ही ज्या प्रमाणे आव्हान केलं होतं ट्रिपल इंजिन सरकार असावं, आता हे तिसरं इंजिन तुमच्यासोबत जोडलं गेलेलं आहे, काय बदल दिसू शकतो मुंबईकरांना आणि अपेक्षा वाढतील का मुंबईकरांच्या? शेवटी पहिली गोष्ट तर आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की महानगरपालिका ही लोकशाहीचं एक महत्त्वाचं अंग आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमुळे तिथे प्रशासक होते पण प्रशासकाचं राज्य हे लोकशाहीला अपेक्षित नाही आहे। लोकप्रतिनिधींचं राज्य हे लोकशाहीला अपेक्षित आहे आणि ते राज्य पुन्हा एकदा प्रस्थापित झालेलं आहे। त्यामुळे मला विश्वास आहे की जनसामान्यांना आपले लोकप्रतिनिधी हे अधिक जवळचे वाटतात, ते अधिक अप्रोचेबल आणि ॲक्सेसेबल वाटतात। तो परिणाम मुंबईमध्ये दिसून पडेल।
मला असं वाटतं की आता हा सगळा अजेंडा तुम्ही महापौर उपमहापौरांना विचारला पाहिजे. ते बसले आहेत, आता त्यांचं काम त्यांना करायचं आहे. त्यांना जी मदत लागेल ती देण्याचं काम आम्ही करू. आज बहुत हर्ष की बात है कि मुंबई महानगर पालिका में हमारी भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुति की महापौर श्रीमती रितु तावड़े, इनका निर्विरोध चुनाव हुआ है और साथ ही में उपमहापौर के तौर पर हमारे महायुति के संजय घाड़ी, इनका चुनाव हुआ है. मैं दोनों को बहुत बहुत बधाई देना चाहता हूं. विशेष रूप से हम लोगों ने जनता को जो वादे किए थे उन वादों को पूरा करने का काम अब ये महानगर पालिका करेगी. श्रीमती रितु तावड़े एक अनुभवी इस प्रकार की नगर सेविका है. उन्होंने पिछले समय भी बहुत जनताभिमुख इस प्रकार का कार्य किया है. उनको महानगर पालिका के प्रशासन की भी समझ है, जनता की नब्ज को भी वो जानती है. इसलिए मुझे पूर्ण विश्वास है कि महानगर पालिका को वह अच्छा नेतृत्व देंगी और महापौर के रूप में जो आम मुंबईकर है उसके सपनों को वो पूरा करेगी. संजय घाड़ी उपमहापौर के रूप में जो चुने गए हैं, एक अनुभवी इस प्रकार के शिवसैनिक है और मेरा विश्वास है कि वे भी पूरी ताकत के साथ इस प्रशासन को चलाने में मदद करेंगे. हमारा प्रयास ये होगा कि ये साल हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहेब ठाकरे जी के जन्म शताब्दी का साल है. इसलिए उनके सपनों को पूरा करने का प्रयास हमारी महानगर पालिका के माध्यम से होगा और साथ साथ समूचे देश में प्रधानमंत्री मोदी जी ने जिस प्रकार से जन जन के लिए विकास का कार्य किया है, गरीब मध्यम वर्गीय सभी तक जो विकास पहुंचाया है, उसी विकास को आम मुंबईकर तक पहुंचाने का काम हमारी महानगर पालिका करेगी. ये मुझे पूर्ण विश्वास है. मैं और एकनाथ शिंदे जी पूरी ताकत के साथ इस महानगर पालिका को मदद करेंगे. देखिए, मैंने रोहित पवार जी का वो जो उन्होंने बात कही वो मैंने देखा नहीं, थोड़ा बहुत उसके बारे में मुझे मालूम है. मुझे ऐसा लगता है कि किसी के भी मन में कोई शंका होगी तो उस शंका का निरसन होना चाहिए. इस दृष्टि से भारत के कानून में जिस प्रकार के जांच एजेंसियां हमारे पास उपलब्ध है और ऐसे मामलों में जिस प्रकार की जांच अपेक्षित है वो सारी जांच शुरू हो चुकी है. मुझे ऐसा लगता है कि इसमें सबसे महत्वपूर्ण होती है जो डीजी सेफ्टी, उनकी जो जांच होती है वो सबसे महत्वपूर्ण होती है. वो भी जांच चल रही है, ब्लैक बॉक्स भी मिला हुआ है. तो मुझे ऐसा लगता है कि हमने इस जांच को समाप्त होने का इंतजार करना चाहिए. लेकिन किसी के भी मन में कोई शंका होगी तो उस शंका का भी निरसन होना चाहिए. मैं तो स्पष्ट रूप से कहना चाहता हूं कि सबसे पहले केंद्र सरकार को मैंने ही चिट्ठी लिखी थी कि इस प्रकार का ये जो एक एक्सीडेंट हुआ है इसकी पूर्ण रूप से जांच होनी चाहिए, क्योंकि आगे में अगर इसमें क्या क्या गलतियां हुई है ये समझ में आएगा तभी हम लोग हमारे आसमान को और हमारे एविएशन को सेफ रख पाएंगे और केवल नेता ही नहीं, आम जनता को भी हम लोग सेफ रख पाएंगे. आज मी सर्वप्रथम मुंबईकरांना मनापासून धन्यवाद देतो. मुंबईकरांनी महायुतीला कौल दिला आणि खऱ्या अर्थाने विकासाला स्वीकारलेला आहे आणि म्हणून महायुतीचे महापौरपदी महायुतीच्या रितुताई तावडे या बिनविरोध आज निवडून आल्यात. मी त्यांचं अभिनंदन करतो.
आणि उपमहापौरपदी संजय घाडी महायुतीचे हे बिनविरोध निवडून आले, त्यांचेही मी अभिनंदन करतो. दोघंही अतिशय कार्यक्षम आणि अनुभवी महापौर उपमहापौर महायुतीने मुंबई महापालिकेला, मुंबई शहराला दिलेले आहेत. खरं म्हणजे मुंबईमध्ये आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर मी 2.5 वर्ष काम केलं. आता देवेंद्रजी गेले वर्षभरापासून काम करतायत. गेले 3.5 वर्षामध्ये ज्या मुंबईच्या विकासाला आम्ही चालना दिली महायुतीने, कामाची पोचपावती मुंबईकरांनी या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे. खऱ्या अर्थाने आम्ही जी मुंबईकरांना आश्वासनं दिली, वचनं दिली, त्याच्यावर मुंबईकरांनी विश्वास ठेवलेला आहे आणि महायुतीला भरघोस असं यश या मुंबईकरांनी दिलं आहे. त्याबद्दल म्हणजे विकासाला प्राधान्य आणि विकासाला मुंबईकरांनी स्वीकारलेला आहे. बाकी गोष्टी मी आज काय बोलत नाही, परंतु गेले 25 वर्ष जे मुंबईकर विकासापासून वंचित होते, त्या मुंबईकरांना गेल्या काही वर्षामध्ये आपण पाहिलं की विकासाची जी काही आवश्यकता होती, मुंबईला जागतिक दर्जाचं शहर व्हावं अशा प्रकारची भूमिका आमची महायुतीची आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आज महायुती सरकार आम्ही काम करतोय महायुती सरकारमध्ये. आणि मुंबई शहरासाठी जे जे काही आवश्यक आहे ते देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करू. त्याचबरोबर बाळासाहेबांची जन्मशताब्दी आहे वर्ष, आणि म्हणून या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बाळासाहेबांचे जे स्वप्न होती ती देखील पूर्ण करण्याचं काम महायुती करेल. त्यांचं स्वप्न होतं झोपडपट्टीमुक्त मुंबई, 40 लाख लोकांना घरं. त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे SRAच्या क्लस्टरच्या माध्यमातून. आणि म्हणून मुंबईकरांना विकास पाहिजे आहे आणि म्हणून विकासाला त्यांनी स्वीकारलेला आहे. मुंबई खड्डेमुक्त झाली पाहिजे, मुंबईला शुद्ध पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, मुंबई भ्रष्टाचारमुक्त झाली पाहिजे, मुंबई प्रदूषणमुक्त झाली पाहिजे, मुंबई ड्रग फ्री झाली पाहिजे. अशा प्रकारची भूमिका सरकारची महायुतीची आहे. आणि त्यामुळे मुंबई हे जागतिक दर्जाचं शहर आहे. त्याच्यामध्ये जे जे काही आवश्यक आहे ते देण्याचं काम महायुती सरकार करेल. या दोन्ही महापौर आणि उपमहापौर आणि सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना पूर्ण पाठिंबा महायुती सरकार देईल हा विश्वास या ठिकाणी देतो. आणि त्याचबरोबर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी मुंबईला ग्लोबल फिनटेक कॅपिटल करायचं अशा प्रकारचं जे स्वप्न पाहिलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पत्रकारांशी संवाद करताना त्यांनी सांगितले की अजित पवार यांचा विमान अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वाबाबत चर्चा झाली. सुमित्रा पवार यांच्याकडे राज्याचे उपमुख्यमंत्रीपद सोपवले जाणार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चावर त्यांनी दिलेले उत्तर हे आपल्याला पत्रकारांशी बोलताना त्यांनी दिले आहे. अजित पवार विमान अपघातात तपास आणि मुंबई महानगरपालिकाचा निकाल. विमान अपघातांचा तपासद्वारे सुरू असून अहवाल येईपर्यंत अफवावर विश्वास न ठेवल्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या सुरुवातीच्या आघाडीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. सरकारवर टीका आणि राजकीय गौप्यस्फोट. अजित पवार यांच्या संदर्भातील घटनांवर संशय व्यक्त करत त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील प्रक्रियेवर आणि पारदर्शकतेवर टीका त्यांनी केली आहे. कितू तावडे यांची महापौरपदी निवड झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुंबईच्या विकासासाठी आणि नागरी सुविधासाठी आगामी काळात कोणत्या कामांना प्राधान्य दिले जाईल यांचा रोडमॅप मिळाला. आणि मुख्यमंत्री पदांच्या चर्चेवर सुमित्रा पवार यांनी महायुती नेत्यांची प्रतिक्रिया केली. बाजूला सुनेत्रा पवार यांचा संगमी पवित्र आणि दुसऱ्या बाजूला कार्यकर्त्यांची वाढती मागणी. पत्रकारांशी संवाद साधताना सुनेत्रा पवारांच्या मागे दिसणारी राष्ट्रवादीचे दिग्गज नेत्यांची फळी काय सुचवते यावर लक्ष केंद्रित करणारा 3 मिनिटाचा विशेष भाग मी तुम्हाला सांगणार आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याचे निर्माण झालेले परिस्थिती. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांना वापरलेले शब्द मुंबईच्या हितासाठी काही लवचिक आहोत यांचा अर्थ काय, युतीचे नवीन समीकरण कसे असेल असे त्यांनी
जनतेसमोर मांडलेले आहे. विमान अपघाताच्या तपासात अपघातांची शक्यता फेटाळून लावण्यासाठी सरकारकडून दिले जाणारे पुरावे, घटनास्थळांचे गौप्यस्थ आणि तज्ज्ञांशी केलेले 5 मिनिटांचा संवाद, जो तांत्रिक माहिती सोप्या भाषेत सांगते मी तुम्हाला. आज संपूर्ण महाराष्ट्र विचारतोय, अजितदादांच्या अनुपस्थितीत तुम्ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राजकारणात कधीपेक्षा कशासाठी महत्त्वाचं असणं सध्या आमचं प्राधान्य दादांच्या प्रतिक्रियेला आणि पक्षाला एकतेला आहे. पण कार्यकर्त्यांनी तर तुमच्या नावाने बॅनर लावलेत. मग हायकमांडांचं स्नेह मिळताय का? सुनेत्र पवार, कार्यकर्त्यांच्या भावनांचा मी आदर करते, पण निर्णय प्रतिक्रियेला एक पद्धत असते. घाईने घेतलेले निर्णय जनतेसाठी नसतात. पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी सांगितले की BAMCमध्ये आकडा स्पष्ट नाहीये. पुन्हा एकदा पहाटेचा प्रयोग होणार की काय? पहाटेची वेळ आता व्यायामासाठी राहिली आहे. राजकारण आता भारदिवसा आणि पारदर्शक होईल. मुंबईकरांनी आम्हाला मोठे प्रेम दिले. आम्ही त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. महाविकास आघाडी सोबत काही छुपी चर्चा सुरू आहेत का, असे त्यांनी म्हटले आहे. छुपं काहीच नसतं. राजकारणात दरवाजे कधीच बंद नसतात. फक्त कोणाशी हस्तोंदोलन करण्याचं वेळ ठरते. पत्रकारात रोहितजी, तुम्ही विमान अपघातांच्या तपासावर संशय व्यक्त केलाय. तुमच्याकडे काही पुरावे आहेत का, असे त्यांनी म्हटले आहे. पुरावे देण्याचं काम यंत्रणाचं आहे, पण प्रश्न विचारणं आमचं काम आहे, असे रोहित पवार म्हणाले. त्यावेळी ही घटना घडली. त्यावेळेचे हवामानाचे अहवाल आणि तांत्रिक बिघाड यात विसंगती दिसते. सरकार काही लपतंय का, असे पत्रकार म्हणाले. तुम्ही याकडे राजकीय म्हणून बघताय का? रोहित पवार म्हणाले, सत्य बाहेर येईपर्यंत संशय तर राहणारच. आम्ही शांत बसणार नाही. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की मुंबईच्या पहिल्या महिला महापौरपैकी एक म्हणून तुमची प्राथमिकता काय असेल? रितू तावडे म्हणाल्या, खड्डेमुक्त रस्ते ही स्वप्न नाही, तर ती माझी जबाबदारी असेल. कोस्टल रोडचं काम पूर्ण करून मुंबईचा वेग वाढवणं हेच माझं पहिलं लक्ष आहे. पत्रकार म्हणाले, विरोधात म्हणताना पद रक्त नावापुरतं आहे. चाव्या दुसऱ्यांच्या हातात आहेत. चावी फक्त मुंबईच्या हातात आहे. मी फक्त त्यांची प्रतिनिधी आहे. असा संवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. यात कोणताही शब्द वाया जाणार नाही, अशा प्रकारे मांडणी केली आहे. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय वाटले आणि या व्हिडिओमध्ये काही तुम्हाला वेगळं वाटलं असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा. सुनित्राताई कालपर्यंत तुम्ही पत्रकार बोलताना म्हणाले सुनित्राताईला की तुम्ही पडद्यामागून सूत्र हलवत होता. आज अचानक राजकीय पलटावर तुमचं नाव उपमुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर आहे. हे सत्तेचं स्पष्टीकरण की कुटुंबाची गरज? सुनित्राताई म्हणाल्या, बघा, राजकारण ही माझ्यासाठी नवी गोष्ट नाही. पवार कुटुंबात सार्वजनिक सेवा ही रक्तातच आहे. आज दादांची तब्येत आणि राज्याची स्थिरता या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तेव्हा घरांचा आधार आजारी असतो, तेव्हा घराची जबाबदारी कोणाला तरी घ्यावीच लागते, मग ते घर असो या राज्य. पत्रकार म्हणाले, पण विरोधी पक्ष म्हणते की ही संधी साधून तुम्ही राष्ट्रवादीवर पूर्ण ताबा मिळण्याचा प्रयत्न करत आहात. अजितदादांच्या गटात नाराजी नाही का? सुनित्रा पवार म्हणाल्या, आमच्या पक्षात नाराजी हा शब्द विरोधकांच्या शब्दकोशात जास्त आहे, आमच्याकडे नाही. प्रत्येक आमदार, प्रत्येक कार्यकर्ता आज दादांच्या पाठीशी गंभीर उभा आहे. जो निर्णय होईल तो त्या सर्वांच्या समितीने आणि राज्यांच्या हितासाठीच असेल. चर्चेना उधाण येणं स्वाभाविक आहे, असं पण निर्णयाची वाट पहा. देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला की फडणवीस साहेब, मुंबई महानगरपालिकेत मॅजिक फिंगर गाडताना तुमची छळछाळ होते दिसते. अपक्ष आणि छोट्या पक्षांना सोबत घेण्यासाठी ऑपरेशन कमळ पुन्हा सक्रिय झालंय का? देवेंद्र फडणवीस म्हणाले की माझी मॅजिक फिंगरची चिंता आम्हाला नाही, ती त्यांना आहे. त्यांना वाटतं की मुंबई फक्त त्यांची जहागीर आहे. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली आणि मुंबईकरांना आम्हाला सर्वात मोठा पक्ष काय वाटतंय? तर कमेंटमध्ये नक्की तुमचे प्रश्न मांडा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद. ये देने का काम ये महापालिका को, ये महापौर पूरे उनके सहयोगी लोगों को, देवेंद्र जी मुख्यमंत्री और मैं खुद
हम महायुति पूरी तरह उनको सपोर्ट करेंगे, विकास को आगे बढ़ाएंगे और मुंबई को और चार चांद लगाएंगे।